आणि आज आम्ही चाललो आहे ॲक्च्युली आता मी पलेडियमला आले आहे आणि गाईज सो आम्ही आता निघालो आहे पार्टीला. सो आता आम्ही नमस्कार आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सो आम्ही गोव्यावरनं आलो आहे आणि 2 दिवस सगळं रुटीन चालू होतं काम आणि आज आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली आज एक खास गोष्ट आहे. माझ्या भावाचा बड्डे पण आहे आणि त्याच्या बड्डेची पार्टी आहे आणि त्याची एक फेमस हॉटेलची चेन आहे, त्याचं ओपनिंग आहे त्याच्या रेस्टॉरंटचं. तर काल आणि आज ओपनिंग होते, तर आज त्याची बर्थडे पार्टी आणि ओपनिंग असं दोन्ही आहे. सो आज आम्ही तिथे चाललो आहे बर्थडे पार्टीला. तर त्याच्यासाठी काही थोडंसं शॉपिंग करायचं होतं. सो आम्ही आता चाललो आहे लोअर परेलला. सो लेट्स गो. गाईज आता मी पलेडियमला आले आहे आणि पलेडियमला आता आम्ही थोडंसं फिरू आणि थोडंसं शॉपिंग करायचं आहे बड्डे बॉयसाठी आणि बघू आता काय घ्यायचं. ऑफकोर्स त्याला आवडणारीच गोष्ट घेणार आणि इथून आम्ही आता बघू कुठे जायचं आहे ते शॉपिंगसाठी. सो आत्ता आम्ही आलो आहे सोशलमध्ये, कारण आम्हाला खूप भूक लागलेली आणि सोशलमध्ये आल्यावरती ऑगी रागवून बसला आहे, कारण त्याला काहीतरी हवं होतं आणि ते घेऊन नाही दिलं. सो आम्ही चायनीज भेळ, पिझ्झा आणि ठेचा प्रॉन्स ऑर्डर केले. आम्ही आलो आहे नेचर बास्केटमध्ये. सो इथे आम्ही घेतलेल्या गिफ्टचं पॅकिंग चालू आहे. हे गाईज, सो आता आम्ही निघालेलो आहोत पलेडियमवरनं आणि ॲक्च्युली आम्हाला लेट झाला आहे भरपूर. अजून 1-2 कामं होती आमची, पण ती आता आम्ही नाही करत आहोत, नंतर पुन्हा येऊ. पण आता आम्ही निघालो आहे इथून आणि आता आम्ही घरी जाऊन रेडी होणार आहोत आणि थोड्या वेळाने निघणार आहोत, कारण ट्रॅफिक पण असेल. ॲक्च्युली आम्ही आता ट्रॅफिक टाईममध्येच जाणार आहोत, त्यामुळे फटाफट रेडी होऊन आम्हाला आता घरी जाऊन पोचायचं आहे पहिलं आणि मग फटाफट रेडी होऊन निघायचं आहे. सो तुम्हाला रेडी झाल्यानंतरचा माझा लुक दाखवते. सो आम्ही आता निघालो आहे पार्टीला आणि हा माझा लुक आहे. तुम्हाला पूर्ण लुक कसा दाखवू, 1 मिनिट. त्याचा पूर्ण लुक आहे. सो आता आम्ही उबरने चाललो आहे आणि आज आम्ही गाडी मुद्दाम नाही नेतो, कारण आज आमचा ड्रायव्हर पण नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री यायला लेट होणार आणि पार्टी पण आहे. सो ते सेफ पण नाही आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह करणं, म्हणून आम्ही बाय कार नाही चाललो आहे, आम्ही आता उबरने चाललो आहे. आणि इथे ॲज युजल ट्रॅफिक आहे भरपूर. आता किती वेळात पोचू माहीत नाही, तरी टाईम 8:30चा दाखवतो आहे, म्हणजे अजून 1 तासाने तिथे पोचू असं दाखवतं आहे. बघूया, इट्स गो. सो गाईज, एवढ्या ट्रॅफिकमधनं आम्ही आता पोचलो आहे मलाडला आणि हे रेस्टॉरंट आहे अंग्रेजी ढाबा आणि ते आहे माझ्या राजदादाचं आणि हा आहे माझा राजदादा. रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी होती, कारण राजदादाचा बड्डे पण आहे आज आणि हॉटेलचं ओपनिंग पण आहे. सो खूप फॅमिली फ्रेंड्स होते आणि दादाचे खूप मित्र पण होते. सो खूप मजा आली
आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. सो हॅपी बर्थडे राजदादा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर न्यू अंग्रेजी ढाबा ब्रांच आणि खूप मोठा हो. लव यू सो मच. तुम्ही कधी मलाडला असाल तर या अंग्रेजी ढाबाला नक्की व्हिजिट करा. आणि अंग्रेजी ढाबाच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. मुंबईत पण आहेत, पनवेलला पण आहे आणि नाशिकला आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यांचं फूड खूप छान असतं आणि खूप रिजनेबल रेट आहे आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे.
सो काल मी नंतर व्हिडिओ बनवलाच नाही, कारण आम्ही नाचत होतो, गप्पा मारत होतो, त्यामुळे पॉसिबल झालं नाही नंतर व्हिडिओ बनवणं. तर कालची पार्टी खूप छान झाली आणि माझ्या दादाचं रेस्टॉरंट मलाडला मी लिंक ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करेन. सो नक्की विजिट करा. खूप छान फूड आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे आणि प्राईस पण खूप म्हणजे नॉर्मल आहे, रिजनेबल आहे. सो नक्की विजिट करा. आणि आता मी माझा व्लॉग हा इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि अजून माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. टिल देन बाय बाय.